आम्ही थोडंसं मनसे स्टाईलमध्ये गेलो, ते सर्व कार्यालय तोडलं आणि कार्यालय तोडल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. ते MSCBच्या विरोधात एक आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये आम्ही त्या MSCBच्या कार्यालयात 2-3 वेळा निवेदन दिलं. निवेदन देऊन सुद्धा प्रश्न सुटला नाही. पण प्रश्न न सुटल्यामुळं शेवटी आम्ही थोडंसं मनसे स्टाईलमध्ये गेलो, ते सर्व कार्यालय तोडलं आणि कार्यालय तोडल्यानंतर माझ्यावर गुन्हा दाखल झाला. 2 दिवस लॉकअपमध्ये होतो. माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा 2 दिवस लॉकअपमध्ये राहणं एक वेगळा अनुभव होता. म्हणजे त्या लॉकअपमध्ये गेल्याच्या नंतर कुठलीही सुविधा नसते किंवा गेल्यानंतर तुम्हाला जे मोठे मोठे गुन्हेगार असतात त्यांच्यासोबत राहावं लागतं. आणि तिथं गेल्यानंतर कळतं प्रत्येकाचा एक नवीन किस्सा असतो की त्यांनी कुठेतरी वाद केलेले असतात, कुठेतरी बलात्कार केलेला गुन्हेगार सुद्धा त्याच बाराखीमध्ये असतो, चोरी केलेला गुन्हेगार पण त्यामध्ये असतो आणि आंदोलन केलेला गुन्हेगार पण त्याच्यामध्ये असतो. त्यामुळे तो अनुभव खूप मोठा आहे. कारण महानगरपालिकेत काम करताना बऱ्याच केसेस झाल्या, पण तो आंदोलनामध्ये आम्ही लॉकअपला गेलो, तो अनुभव खूप भयानक होता.